सोनेरी लंकेचा उगम. रावणाची अनोखी कथा. कैलास पर्वताच्या शांत आणि अद्भुत वातावरणात महादेव आणि पार्वती देवी आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांची साधी जीवनशैली आणि गुंफांमध्ये राहण्याचा अनुभव अद्वितीय होता. गणपती आणि कार्तिकेय यांचे बाललीला, पर्वतावरील ऋषीमुनींचे ज्ञान आणि निसर्गाच्या सानिध्यातील शांतता सर्व काही सुखद होते. मात्र पार्वती देवींच्या मनात नेहमी एक विचार येत असे. भगवान पार्वती देवी महादेवांना म्हणाल्या, आपण इतर देवतांप्रमाणे एक सुंदर महाल का बांधत नाहीत? आपल्या मुलांसाठी आणि आपण राहण्यासाठी अशी सोय करणे योग्य राहील. महादेवांनी तिच्या भावना ओळखल्या आणि ते विचारात पडले. त्यांनी तिच्या इच्छेला मान्यता दिली. महादेवांनी ब्रह्मांडातील श्रेष्ठ वास्तुकार विश्वकर्मांना बोलावलं. विश्वकर्मांनी पार्वती देवीच्या कल्पनांना प्रत्यक्ष रूप देण्यासाठी तयारी सुरू केली. त्यांनी महालाचा नकाशा तयार केला, जो केवळ एक वास्तू नव्हे तर कला, विज्ञान आणि अध्यात्माचा मिलाफ होता. शुभमुहूर्तावर भूमिपूजन करून बांधकाम सुरू झालं. हा महाल केवळ एक वास्तू नव्हता, तर तो जणू स्वर्गाला पृथ्वीवर उतरवल्यासारखा होता. सोन्याचे स्तंभ, रत्नजडित फळ्या आणि देवतांसाठी योग्य अशा सर्व सुविधांनी युक्त असा हा महाल होता. त्याच्या भव्यतेमुळे तीनही लोकांमध्ये याची चर्चा सुरू झाली. पार्वती देवी महाल पाहून आनंदित झाल्या. महाल तयार झाल्यावर पार्वती देवींनी विचार केला की या महालासाठी एक भव्य गृहप्रवेश समारंभ आयोजित करावा. मात्र योग्य ब्राह्मण निवडण्याचा प्रश्न उभा राहिला. महादेवांनी खूप विचार केला आणि अखेरीस रावणाचं नाव सुचवलं. रावण हा महान तपस्वी, विद्वान आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्या ज्ञानाने संपूर्ण ब्रह्मांड प्रभावित झालं होतं. महादेवांनी रावणाला गृहप्रवेशाच्या पूजेसाठी आमंत्रित केलं. रावणाने ते मान्य केलं आणि योग्य वेळी कैलास पर्वतावर पोहोचला. गृहप्रवेशाच्या पूजेला वैदिक मंत्रांचे उच्चारण सुरू झालं. होमकुंडातील पवित्र अग्नी वातावरण शुद्ध करत होता. पाण्याच्या थेंबांनी परिसर प्रसन्न झाला होता. महादेव, पार्वती देवी आणि त्यांच्या उपस्थितीत हे अनुष्ठान संपन्न झालं. पूजेनंतर पार्वती देवींनी रावणाला दक्षिणा मागण्यास सांगितलं. रावण म्हणाला, माते, आपण जगाची जननी आहात. मी आपल्याकडून काही मागणं उचित नाही. मात्र पार्वती देवींनी आग्रह धरला की अनुष्ठानाची पूर्तता दक्षिणेशिवाय होत नाही. थोडा विचार करून रावण म्हणाला, जर महादेव आणि आपण दोघं माझ्यावर प्रसन्न असाल तर पार्वती देवींना क्षणभर आश्चर्य वाटलं. मात्र महादेवांनी शांतपणे उत्तर दिलं, तथास्तु. महादेवांनी विश्वकर्मांना आदेश दिला की त्यांनी हा महाल कैलास पर्वतावरून लंकेत हलवावा. विश्वकर्मांनी हे काम तातडीने पूर्ण केलं. रावणाने या नगरीचं नाव सोनेरी लंका ठेवलं. सोनेरी लंका मिळाल्यानंतर रावणाचा अहंकार वाढला. तो लोभी झाला आणि सांसारिक मोहात अडकला. त्याच्या आसुरी गुणांमुळे त्याचं पतन झालं. ही कथा आपल्याला शिकवते की संपत्तीने मनातील लोभ आणि अहंकार वाढतो. पार्वती देवींनी या प्रसंगानंतर कधीही महालाची इच्छा केली नाही. त्या गुंफांमध्ये राहण्याला प्राधान्य देत राहिल्या. आपणही साधेपणाने आणि समाधानाने जगायला शिकायला हवं. लोभ आणि अहंकार यामुळेच माणसाचं पतन होतं. जय महादेव.